नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात मस्त टम्म फुगणारी आणि खूप वेळ मऊ राहणारी तांदळाच्या पिठाची भाकरी आणि त्यासोबतच लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातील अशी चटपटीत शेपूची भाजी कशी बनवायची। तर त्यासाठी एक जुडी शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। व्यवस्थित धुवून 10 मिनिट एका चाळ्यामध्ये ठेवायची ही भाजी, म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जातं। आता शेपूची जी अशी वेगळी चव असते त्यामुळे बऱ्याच मुलांना ही भाजी खायला जास्त आवडत नाही। या पद्धतीने या भाजीची चव थोडीशी बॅलन्स करून जर ही भाजी बनवली ना तर लहान मुले सुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात। तर त्यासाठी एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे। यासोबतच एक लहान आकाराचा कांदा सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। आता खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक वाटून घ्यायची। या पद्धतीने हे वाटण खलबत्त्यामध्ये जर करून घेतलं ना भाजीला चव खूप छान येते। 2 ते 3 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये सुरुवातीला कांदा चांगला परतून घ्यायचा। आता ही पालेभाजी आहे म्हटल्यानंतर शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सकाळच्या गडबडीच्या वेळी सुद्धा ही भाजी 10 मिनिटात बनून तयार होते। आता कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे। या वेळेमध्ये धुवून निथळून घेतलेली शेपूची भाजी सुद्धा बारीक कट करून घेतली। शेपूची भाजी शक्यतो बारीकच कट करून घ्यायची। अगदी बारीक कट करून घेतल्यामुळे काय होतं, भाजी शिजल्यानंतर व्यवस्थित मिळून येते। तर कांदा परतून होतोय तोपर्यंत ही सगळी शेपूची भाजी कट करून घेतलेली आहे। आता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे। यामध्ये वाटून घेतलेलं सगळं वाटण काढून घेतलं, सोबतच बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा काढून घेतला। टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं यामध्ये मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून फक्त 5 मिनिटे हे शिजवून घेतलं। तर हे पहा, टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे आणि या मसाल्याला तर तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा साठवणीचं लाल तिखट आणि थोडीशी हळद ऍड केली। तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही। हा मसाला चांगला परतल्यानंतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने थोडासा बाजूला घ्यायचा आणि हे जे मसाल्याला सुटलेले तेल आहे ना यामध्ये 1 चमचा बेसन ऍड केलं। काही सेकंद बेसन तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय। बेसन वापरल्यामुळे शेपूची जी अशी वेगळी चव असते ना ती थोडीशी बॅलन्स व्हायला मदत होते, त्यामुळे ही भाजी सुद्धा चवीला छान बनते, चांगली मिळून येते आणि मस्त खमंग बनते, त्यामुळे घरातले सगळेजण खूप आवडीने खातात। तर हे पहा, बेसन तेलामध्ये परतल्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये हे मिक्स करून घेतलं। आता लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी ऍड केली। हा मसाला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आपण नेहमी जी शेपूची भाजी बनवतो त्याऐवजी एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवून पहा। आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं, चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये पाणी अजिबात न वापरता झाकण लावून मंद आचेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची, कारण पालेभाजी आहे त्यामुळे याला चांगलं पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच भाजी चांगली शिजली जाईल। आता तांदळाच्या भाकरीची तयारी करूयात। ही भाकरी सुद्धा आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची बनवणार आहे, ज्यामुळे लहान मुले सुद्धा ही भाकरी खूप आवडीने खातील। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये अगदी थोडंसं मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा कसुरी मेथी हाताने चुरडून घालायची, सोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा ऍड केली। आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि हे पहा, या वेळेमध्ये आपली मस्त चटपटीत शेपूची भाजी सुद्धा बनून तयार झालेली आहे। गॅस मी बंद केलेला आहे। तांदळाच्या पिठाची आपण उकड काढून घेणार आहे। या पाण्यामध्येच आपण थोडेसे मसाले ऍड केले ना ही भाकरी अतिशय खमंग बनते। गरमागरम भाकरीला तूप लावून मुले सुद्धा खूप आवडीने खाऊ शकतात। तर हे पहा, ज्या वाटीने पाणी कढईमध्ये घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 वाटी पाणी असेल तर 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये हे पीठ ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे। तर हे पहा, पाण्यामध्ये तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। गॅस बंद करायचा, यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं। तर 10 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता तांदळाची पिठाची मस्त उकड बनून तयार झालेली आहे। गरम असतानाच परातीमध्ये काढून घेतली, गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचे। तर सुरुवातीला पेल्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेऊ शकता, कारण यामुळे हाताला चटका बसणार नाही आणि पीठ सुद्धा व्यवस्थित मळलं जाईल। थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच व्यवस्थित हे मळून घ्यायचे। तर भाकरीचं पीठ कसं आपण 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित मळून घेतो त्या पद्धतीनेच हे सुद्धा 5 मिनिटे चांगलं चिकट आणि मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे। पीठ जितकं चांगलं मळलं जाईल ना भाकरी सुद्धा टम्म फुगेल आणि खूप वेळ मऊ सुद्धा राहील। हे पहा, मळून झाल्यानंतर या पद्धतीने गोळा बनवून पाहायचं। व्यवस्थित चिकट झालेला आहे आणि कडेला सुद्धा चिरा पडत नाहीत, म्हणजे पीठ आपलं तयार आहे। आता हे पीठ भिजत ठेवायची गरज नाही, लगेचच याच्या भाकरी बनवून घेऊयात। आता या पिठाची उकड काढून घेतलेली आहे त्यामुळे थापायची गरज नाही।
तर चपाती किंवा फुलके बनवतो ना त्या पद्धतीनेच हे लाटून घ्यायचंय। तर फुलक्यासाठी जितका गोळा घेतो तितकाच मी घेतलेला आहे। लाटायच्या अगोदर सुद्धा हातामध्ये घेऊन थोडंसं हे मळून घ्यायचं, स्मूथ करून घ्यायचं। तांदळाचं पीठ सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने फुलक्यासारखं याला लाटून घ्यायचंय। आता लाटताना एक गोष्ट फक्त लक्षात घ्यायची, सुरुवातीला सेंटरमधून हलक्या हाताने लाटून घ्यायचं, त्यानंतर याच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या। थोडंसं चिकट वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा लावून घेऊ शकता। पीठ आपलं अगदी परफेक्ट बनलेलं आहे, लाटताना सुद्धा अजिबात चिरा पडत नाहीत। कितीही कमी जाडीमध्ये लाटून घेतलं तरीही व्यवस्थित लाटता येतं। तर हे पहा, साधारण इतकी मी याची जाडी ठेवलेली आहे। साईडनी सुद्धा व्यवस्थित लाटून घेतलं ना अजिबात वाफ कुठून बाहेर जात नाही आणि त्यामुळे भाकरी सुद्धा टम्म फुगते। तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, वरच्या साईडला थोडीशी बबल्स आल्यानंतर पलटून घेतली आणि हे पहा, भाकरी मस्त टम्म फुगत आहे। अतिशय नाजूक बनलेली आहे आणि त्यामुळेच खूप वेळ मऊ सुद्धा राहते। आता इथे मी थोडंसं तूप वापरलेलं आहे, तेल सुद्धा वापरू शकता किंवा तेल किंवा तूप नाही वापरलं तरी सुद्धा ही भाकरी चवीला छान लागते। तर दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत भाकरी चांगली भाजून घेतली आणि हे पहा, मस्त अशी तांदळाच्या पिठाची भाकरी बनवून तयार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने सगळ्या भाकऱ्या बनवून घेतल्या। एक वाटी तांदळाच्या पिठाच्या 5 ते 6 या आकाराच्या भाकरी बनवून तयार होतात। तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतल्यामुळे जास्त वेळ हे पीठ मळत बसायची सुद्धा गरज लागत नाही। महत्त्वाचं म्हणजे या भाकऱ्या खूप वेळ तशाच मऊ राहतात। या उकडीमध्येच आपण थोडेसे मसाले सुद्धा वापरलेले आहेत, त्यामुळे गरमागरम ही भाकरी तूप लावून लहान मुलांना जरी खायला दिली ना खूप आवडीने खातील। या भाकरीसोबत चटपटीत शेपूची भाजी सुद्धा चवीला खूप छान लागते। या पद्धतीने बनवलेली ही भाकरी खमंग तर बनतेच, शिवाय दिवसभर मऊ राहते। त्यामुळे मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाकरी बनवू शकता। थोडी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि नाजूक बनलेली आहे। शेपूची भाजी सुद्धा मस्त चटपटीत झालेली आहे आणि अशी बनलेली शेपूची भाजी मोठे काय लहान मुले सुद्धा आवडीने खाणारच। महत्त्वाचं म्हणजे ही शेपूची भाजी आणि ही तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा कमी वेळेमध्ये तयार होतात, त्यामुळे गडबडीच्या वेळी सकाळी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा झटपट या रेसिपीज बनवू शकता। लाटून घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, याचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे, म्हणजे काठ व्यवस्थित चिकटले गेले ना भाकरी टम्म फुगते। कितीही पातळ लाटून घेतली तरी टम्म तर फुगणारच, शिवाय जास्त वेळ मऊ राहील। रेसिपी एकदा नक्की बनवून पहा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।